पाहूया प्रश्न असा आहे. रेल्वेत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे. त्या रेल्वेचा ताशी वेग 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? आता यामध्ये सर्वात महत्वाचं वेळ काढायचा आहे, पण त्यापूर्वी आपल्याला अंतर सुद्धा काढून घ्यावं लागेल. कारण की अंतर जर माहित असेल तरच आपल्याच्यामध्ये वेळ काढावा लागेल. मग कारण अंतर म्हणजे काय? वेग गुणिले वेळ. आता अंतर कसं घ्यावं लागेल? अंतर यामध्ये लक्षात ठेवायचं, 5601 खांब आहे आणि दोन खांबातलं अंतर 50 आहे. त्यामुळे अशा उदाहरणामध्ये काय करायचं, दोन खांबातलं अंतर असल्यामुळे पहिला जो एक खांब असतो त्याचं अंतर मोडलं जात नाही. म्हणजे इथं खांबांची संख्या जी आहे ही 5600 खांब पकडावे लागतील आणि त्यांचं अंतर दोघांमधलं अंतर 50 आहे. त्या 50 ने याला गुणावं लागेल. म्हणजे याने काय तयार होईल? अंतर होईल. आणि जे काय अंतर तयार होईल ते अंतर असणार आहे मीटर मध्ये. वेग किलोमीटर मध्ये आहे 40. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल? 40 किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे, यामध्ये हा किलोमीटर प्रति तास वेग असल्यामुळे हे अंतर जे आहे मीटरच्या ऐवजी आपल्याला किलोमीटर करून घ्यावं लागेल. म्हणजे वेळ तासात मिळणार आहे. आणि आपल्याला माहितीये जेवढे मीटर असतात त्या मीटरला 1000 ने भाग दिला की मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतो. मग काय करायचं? 5600 गुणिले 50 याला काय करायचं? 1000 ने भाग द्यायचा. म्हणजे काय होईल? मीटरचं किलोमीटर होऊन जाईल. आणि त्याच वेळी इकडच्या बाजूचा 40 जो आहे तो 40 आता इकडे अंशात आहे, तो इकडे छेदामध्ये येईल. मग हे किलोमीटर झाल्यामुळे इथे किलोमीटर झाल्याने हे सुद्धा किलोमीटर निघून जाईल आणि येणारं उत्तर हे तासात राहील. येणारं उत्तर काय राहील? तासामध्ये. आणि आता कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. मग कॅल्क्युलेशन करत असताना यामध्ये अंशातले 3 शून्य आहेत, 3 शून्य आणि छेदातले 3 शून्य हे आपल्याला कट करावं लागतील. राहिले त्या ठिकाणी 5 1 5. आता 40 ला भाग द्यायचा, 5 8 40. आता 8 ने 56 ला भाग द्यायचा, 8 1 8 आणि 8 साठी 56. म्हणजे उत्तर काय? ते खांब मोजण्यासाठी 7 तास लागतील, जो आपल्याला पर्याय पहिला दिसत आहे.